तर मुंबईत वांद्र्यात कलानगरमध्ये देखील पाणी साचायला सुरुवात झालेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय कलानगरमधली। रस्त्यांवर पाणी साचायला सुरुवात झालेली आहे आणि याच पाण्यातून सध्या बसेस असतील, चारचाकी वाहनं असतील, दुचाकी वाहनं असतील, वाट काढण्याचा प्रयत्न करतात। काही वाहनं जी आहेत ती मध्येच या पाण्यात अडकून पडलेली आहेत, त्यामुळे याचा फटका वाहतुकीला देखील रस्ते वाहतुकीवर बसण्याची शक्यता आहे। या पावसाने सर्वच दाणादाण उडवलेली आहे सर्वत्र। मग रेल्वे वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, सर्वत्रच या पावसामुळे तारंबळ उडालेली आहे। बांद्रा परिसर, मंत्रालय परिसर, चर्चगेट परिसर, त्याचप्रमाणे दादर, हिंदमाता परिसर, किंग सर्कल परिसर सर्वच ठिकाणी पाणी भरलेलं आहे आणि सध्या या पाण्यातून वाट काढावी लागते। मुंबईमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे आणि ट्रॅफिक विभागाकडून आता ज्या गाड्या आहेत त्याचं डायव्हर्जन करणं सुद्धा सुरू झालेलं आहे। सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय कशा पद्धतीने मुंबईमध्ये आता पाणी भरायला सुरुवात झालेली आहे। ज्या गाड्या आहेत BMW असू द्या किंवा इतर गाड्या असू द्या त्या सुद्धा या पाण्यामध्ये बंद पडलेल्या आहेत आणि या गाड्यांना आता नेमकं बाहेर कसं काढणार हा सुद्धा आताच्या घडीचा मोठा प्रश्न आहे, कारण पाण्यातून वाट काढणं अत्यंत जिकिरीचं या सगळ्या मुंबईकरांना झालेलं आहे आणि ट्रॅफिकचा मोठा खोळंबा पूर्णपणे झाल्याचं स्पष्ट चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। दोन्ही बाजूची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे या ठिकाणी खोळंबलेली आहे आणि यातून मार्ग काढण्याचा जो प्रयत्न आहे तो सुद्धा कुठेतरी सुरू असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। सिटी है, इसकी वजह से ही खराब होता है सब।